17:05 या ठिकाणी अचलपुरात सध्या मी आलो आहे। तुम्ही जर या ठिकाणी हे गर्दी पाहत असाल पाठीमागं, तर एक शेकडोच्या प्रमाणात सध्या या ठिकाणी गर्दी झाली असून मतदान सध्या प्रक्रिया बंद केल्याच्यानं सध्या या ठिकाणचं जे वातावरण आहे थोडंसं गरम झालंय। या ठिकाणी तुम्ही पाहत असाल MIM चे उमेदवार शाकीर दादा स्वतः त्या ठिकाणी आहेत आणि तिथून ते सर्व हे प्रक्रिया राबवत आहेत। ते पोरहिले शांत राहा अशा प्रकारचं आवाहन करत आहेत आणि निवडणूक अधिकारी या ठिकाणी स्वतःच येत आहेत। याशिवाय CO साहेब लवकरच या ठिकाणी येणार आहेत। 10-12 काहीतरी वोटिंग राहिले आहेत आणि हा टाइम जर म्हणसाल तर कामधंदेवाले पोर आहेत, कामधंदा करून ते या ठिकाणी आले, टाइम झाला असेल, पण प्रक्रिया थोडी मंद असल्याच्यानं ते बंद केल्या गेलाय आतमधून। तुम्ही जर तो दरवाजा पाहत असाल, दरवाजाही बंद करून घेतलाय। दरवाजाही जो त्या कक्षाचा जो दरवाजा आहे तो दरवाजाही बंद केला असून त्या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आहेत ते स्वतः ते बंद करून ठेवलाय आणि हे सर्वच्या सर्व लोक या ठिकाणी आल्यात। निवडणूक अधिकारी लवकरच या ठिकाणी येणार आहेत। तुम्ही जर सध्या या ठिकाणून पाहत असाल, पोलीस प्रशासनानं जे लोक या मतदान केंद्राच्या परिसरात आले होते त्याला सध्या काढून द्यायचं काम आहे। या बाजूने सर्व पोलीस कर्मचारी बी सध्या आले आहेत। या ठिकाणून हे सर्व जे आहे ना हे काढून देणं या ठिकाणून चालू आहे। हे दृश्य तुम्ही थेट गावरात 90 या ठिकाणून पोहोचून राहिले आहे। विशेष म्हणजे हे संपूर्ण जे घटना झाली आहे, या घटनेच्या आधीच आपली एक बातमी स्वतः आपण शूट केली होती आणि त्या बातमीनंतर हे सर्व जे घडामोड झाली आहे ते महत्वपूर्ण मुलाखत या ठिकाणचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्याचे चिरंजीव असणारे शाकीर दादा याची खास मुलाखत घेतली होती। ते मुलाखत तुम्ही याच्यानंतर ऐका, मी त्याच्यासोबत काय मुलाखत घेतली आहे ते। मी सध्या अचलपुरात आलो आहे, मौलाना जाकीर हुसेन प्रभाग क्रमांक 17। तुम्ही जर सध्या या बाजूने पाहत असाल तर एक हजारोची पब्लिक या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे त्याच्या पाठीमागे उभे आहे। पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी ते थांबून ठेवले आहे, एकदम शांततेत आहे। म्हणजे मी काहीच गोष्ट करत नाही, अचलपूरचा विषय काढला की लय जण एकदम विचित्र पद्धतीची कॉमेंट्स करतात, पण एकदम शांततेत आहे। कोणत्याच प्रकारची कोणताच या ठिकाणी तितंबा नहीं। या साऱ्या प्रक्रियेवर या ठिकाणचे असणारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शाकीर भाऊ आहेत। वैसे तो हमने बहुत आपसे मुलाकात करने की कोशिश की, लेकिन तुमची माझी भेट झाली नाही। आज पहिल्यांदा भेट होत आहे आणि पहिल्यांदा भेट होत आहे, काय नेमका विषय झाला आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं? देखिए, सबसे पहले तो मैं आज जिन जिन लोगों ने मतदान किया है तो सारे मतदाताओं का शुक्रिया अदा करूंगा, उनको मुबारकबाद दूंगा कि इलेक्शन में उन्होंने वोट किया और बहुत शांतिपूर्वक पूरा दिन गया। लेकिन इसमें हुआ ये कि बहुत सारे मतदार ऐसे हैं कि जिनके पास में इलेक्शन कार्ड है लेकिन उनके यादी में नाम नहीं मिले, तो बहुत दिन भर परेशान हुए वो लोग। हमने ये बूथ से वो बूथ, वो बूथ से वो बूथ घुमाया उनको। BLO के पास गए, BLO ने भी बताया कि बाजू के बूथ में देखो, ये नंबर के बूथ में देखो, वो नंबर के बूथ में देखो। तो वो लोग बहुत परेशान हुए और आखिरी टाइम तक के उनको उनके जो लिस्ट में नाम है वो मिले नहीं। तो ऐसे बहुत सारे लोग हैं। हमने CO साहब से संपर्क किया, SDO साहब से संपर्क किया, लेकिन समाधान कारक ऐसा हमारा सेटिस्फेक्शन हो जाए, समाधान हो जाए, ऐसा कोई उनकी तरफ से उत्तर मिला नहीं और वो समस्या का हल भी नहीं निकला। अब वो वोटर जो है तो वो उनका अधिकारों का हनन हुआ इसके अंदर। वो उनका लोकशाही में उनका पूरा अधिकार था इस इलेक्शन में वोट देना। जैसा इलेक्शन कमीशन जागरूक करती है वोट देने के लिए, तो लोग जागरूक हो चुके हैं और वो यहाँ से वहां से वहां दिन भर भटके वोट देना चाहते थे, लेकिन उनको वोट देना नहीं हुआ उनसे। तो अब हाँ, ये सिस्टम का जो है, ये सिस्टम की त्रुटि है, सिस्टम के फेल होने की वजह से ये उनका नुकसान हुआ। आप बोल रहे हैं कि ये सिस्टम का यानी ड्रॉबैक है और लोगों का लोकशाही में मतदान का हनन हुआ है। तो इसके लिए तुमची आता समोरची पायरी कोणती राहील? तुम्ही कोणती कायद्याची पायरी चढणार आहे काय? नहीं, हमने SDO साहब से बातचीत की, उनसे चर्चा किए, लेकिन उनका समाधान हुआ नहीं। वो जो प्रॉब्लम था वो सॉल्व हुआ नहीं। इसलिए हम कलेक्टर साहब से अपील करेंगे, उनसे चर्चा करेंगे और कायदे से जो भी इसमें होता जिससे उनका वोट का अधिकार उनको मिले और उन्हें वोट देना चाहिए, तो ऐसा उनको वोट डालने को मिले, वहां तक पहुंचने के लिए हम जो भी कानूनी प्रक्रिया है उसके साथ में आगे का काम करेंगे इंशाल्लाह। तुम्ही सांगितले कायद्यानं तुम्ही जाणार आहे, पण एक प्रश्न, मी 4-5 वेळा तुमच्या माणसाला फोन लावला, त्याने मग रिस्पॉन्स केला नाही। ज्या पद्धतीचं अचलपुरात वातावरण या टाइमला बनलं होतं, म्हणजे मी तुमची सोशल मीडिया टोटल पाहतो, तुमची फॅन फॉलोअर काय आहे याचं मी एका कार्यक्रमात टोटल सांगितलं होतं। याच्यावर काही समन्वय साधता आला नसता काय, की ज्या पद्धतीचं वातावरण झालं असतं
एक बेस्ट चान्स होता यावेळेस की काहीतरी योग्य असा उमेदवार निवडून आला असतात. नहीं, आप जो बोल रहे हैं ना, हाँ. तो ऐसा अगर से तो फिर इलेक्शन ही नहीं होंगे. हाँ. ये तो सेटलमेंट हो जाएगा सब. इलेक्शन बोलते काय को, अगर से 10 लोग नहीं 100 भी लोग खड़े हुए तो उसमें जो जिसकी चॉइस है वो 100 में से ढूंढ के निकालता हो मेरे चॉइस का कैंडिडेट कौन सा है करके. तो ये चीज जो है तो सेटलमेंट नहीं है, ये इलेक्शन है. बहुत बढ़िया, हाँ, बहुत बढ़िया जवाब दिया. सिलेक्शन नहीं है. हाँ, अगर बहुत से हम अगर से हम ये सोचते कि भाई इसका कोई समाधान निकल जाए अगर से, तो फिर इलेक्शन ही खत्म हो जाए, चुनाव खत्म हो जाए उसके अंदर. तो ये जो भी हुआ इलेक्शन में बहुत बेटर हुआ, बहुत सूझबूझ के साथ में वोटरों ने वोटिंग किया. मैं सबको मुबारकबाद दूंगा. और सबसे ज्यादा अच्छी बात यह है कि शांतिपूर्वक पूरा इलेक्शन निपट गया. बस अब जो आगे जो लोगों के अधिकार उनको नहीं मिले, जिनको वोटिंग डालने के लिए नहीं मिला, उनके लिए हम आगे जो प्रक्रिया है कानूनी तरीके से वो करेंगे और उनको वोट दिलाने का अधिकार भी देंगे और इंशाल्लाह वोट भी डालेंगे एक दिन. एक गोष्ट अशी आहे की लोक कहते हैं की हम बोलते नाही, हम बोले तो एक सकता है, अशी सिच्युएशन निर्माण होऊ नये. तर जे तुमचे समर्थक पोर आहेत, मी पाहून राहिलो हजारोच्या संख्येने पोर आहेत, मी त्यातले अजून दाखवले नाही. यायले तुमचा कोणता संदेश आहे म्हणजे गावरान 90च्या माध्यमातून? ये जो लोग हैं जवान लड़के, तो उनको संदेश तो मैं शांति का ही दूंगा. लेकिन ये जो आज का इलेक्शन बहुत शांति से जो पार पड़ गया, तो इसका सबूत ये है कि वो बहुत समझदार बच्चे हैं. उन्होंने कोई ऐसी घटना नहीं होने दी शहर के अंदर जिसकी वजह से उनको समझाने की जरूरत पड़े. वो अल्हम्दुलिल्लाह बहुत समझदार है. और आगे भी उनसे मेरी ऐसी अपेक्षा है कि जो भी काम है तो लॉ एंड ऑर्डर डिस्टर्ब ना हो शहर का, और हमारे शहर की कानून व्यवस्था को धक्का ना लगे और हमारा भाईचारा बना रहे शहर के अंदर. इसी तरीके का मैसेज दूंगा इंशाल्लाह. क्रमांक 17च्या या मतदान केंद्रावर मी आलो. सध्या एकदा मी टाइम दाखवतो. टाइम पहा, 5:45 वाजले आहेत. थोडस फेस क्लीन कर वॉचची. 5:45 वाजल्यात. पाठीमागं अजूनही मतदाराची जे रांग आहे हे बूथवर अजूनही चालली आहे. पण या ठिकाणी जो थोडासा मतदान यादीत नाव नसल्याच्यानं लय मोठा गोंधळ झाला होता. आणि या ठिकाणचे जे उमेदवार आहेत शाकीर भाऊ, याच्यावर प्रेम करणारी संख्या मी तुम्हाला दाखवतो. तिथून कॅमेरा क्लोज कर, तिथून कॅमेरा क्लोज कर. हे सर्व शाकीर दादावर प्रेम करणारे सारे तरुण पोर आहेत. याच्यात 2-4 जणांचे वय जर सोडले तर सारे हे शाकीर दादाची हे टीम या ठिकाणी थांबली. आणि शाकीर दादाने सांगितलं की कोणीच काही करणार नाही. एकदम शांततेत आम्ही कायद्याच्या मार्गाने निर्माण झालेल्या परिस्थितीवर आम्ही नियंत्रण करणार आहोत. याच्याबद्दल एसडीओ साहेबांसोबत बोलणं झालंय आणि वरिष्ठ स्तरावरही आम्ही याची तक्रार करणार आहोत. म्हणजे अचलपूर मध्ये हे जे विषय झालाय या विषयाचा लय मोठा विषय पुढे होणार आहे. बातमी जशीच्या तशी आपलं चॅनल गावरान 90 वर.